धाराशिव जिल्ह्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सेवेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। करोडो रुपये खर्च करून उभारलेल्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीला काय करायचं, असा संतप्त सवाल रुग्णसेवक मनोज जाधव यांनी आरोग्य विभागाला केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव तालुक्यातील कल्पना इंगळे यांना गर्भाशयाच्या पिशवीचा त्रास होत असल्याने उपचारासाठी धाराशिव येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते। मात्र त्यांना यापूर्वी रक्तदाबाचा बीपी हा त्रास असल्याने ऑपरेशन पूर्वी कार्डिओलॉजिस्टची तपासणी आवश्यक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। परंतु महाविद्यालयात कार्डिओलॉजिस्ट उपलब्ध नसल्याचे कारण देत रुग्णाला सोलापूर येथे जाऊन ऑपरेशन करून घेण्याचा सल्ला देण्यात आला। या प्रकारामुळे धाराशिव मेडिकल कॉलेजमधील आरोग्य सेवेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। जिल्ह्यातील अनेक नागरिकांच्या मनात धाराशिवचे मेडिकल कॉलेज म्हणजे फक्त प्राथमिक उपचार आणि मलमपट्टीपुरतेच मर्यादित आहे, अशी नाराजी निर्माण होत असल्याचे मनोज जाधव यांनी सांगितले। अनेक गंभीर रुग्णांना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूरला पाठवण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला। जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती अधिक बिकट असताना खासगी रुग्णालयातील लाखो रुपयांचा खर्च परवडत नाही। त्यामुळे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय हेच गरिबांसाठी एकमेव आधार आहे। मात्र येथे जर तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसतील तर करोडो रुपये खर्चून उभारलेल्या इमारतीचा आणि डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या पगाराचा उपयोग नेमका कशासाठी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। यासोबतच वैद्यकीय महाविद्यालयातील MRI आणि सिटी स्कॅन यंत्रणा अनेकदा बंद असतात, अशी तक्रारही त्यांनी केली। तसेच कॅथ लॅब सध्या कार्यरत नसल्याचंही त्यांनी सांगितलं जात आहे। ऑर्थोपेडिक विभागातील काही रुग्णांना विविध कारणे सांगून खासगी रुग्णालयात पाठवलं जात असल्याचंही रुग्णांकडून ऐकायला मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलं। दरम्यान नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव मेडिकल कॉलेजमधील MRI मशीन आणि कॅथ लॅब बंद का आहेत, असा प्रश्न उपस्थित करत सरकारचं लक्ष वेधले होते। उपचारासाठी सोलापूरला हलवताना अनेक रुग्णांनी अर्ध्या वाटेतच प्राण गमावल्याची उदाहरणे असल्याचा दावा करत वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी रुग्णसेवक तथा शेतकरी पुत्र मनोज जाधव यांनी केली। GTV मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, जिल्हा धाराशिव।